हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि ढोळ्या जेवणाच्या दुसऱ्या दिवशी याचा बड्डे होता. बड्डे करायचा होता, तर मग आम्ही आता निघालो होतो अश्विन दीदीच्या घरून सुरेखाताईच्या घरी जाण्यासाठी. तर इकडे आता आम्ही सुरेखाताईच्या घरी पोहोचलोय. आणि इथे बऱ्यापैकी सुरेखाताईने सगळी तयारी करून ठेवलेली होती. स्वयंपाक बनवून ठेवलेला होता पाहुण्यांसाठी. आणि मटणाची भाजी आणि भाकरी बनवली होती आणि चिकन बनवलं होतं सुक्का. आणि पाहुणे पण भरपूर होते. सपनाच्या सासूबाईं त्या होत्या, सगळ्याच होत्या जवळपास. आणि इथे यशला हा ड्रेस गिफ्ट म्हणून घेतला होता. तर इकडे डेकोरेशन पण केलं होतं, मस्तपैकी डेकोरेशन झालेलं होतं. आणि इथं आता बड्डेची तयारी चालू होती, केक कट करण्याची तयारी चालू होती. कॅन्डल आहे का? कॅन्डल तीन दुसरे थांब ना आज दोघांचं जमलंय ना, बॉन्डिंग झाली. चल तू एक तू दादा शेतात जाऊन उभा राहा, दोघं पण जाऊ. फोटो काढा, उभा राहा. गेला तो गेला बघ. उभं कर त्याला. तिथं इकडून केक कापायचंय. थांब इकडे बघ दिदू, एकदा फोटो तू माझ्याकडे इकडे शिकतात ते पण कशी उडण. आता मी देवांशला घे ग मग. हॅपी बर्थडे टू यू. हा, त्याला कापू लागा. तू पण जा. कापू लाग, दादाला कापू लाग. केक कटिंगला लय लोक आहे बाबा. भरपूर लोक झाले. फोटो काढते का? हा, फोटो. अरे केक दिसून द्या, याला बाजूला घ्या. निघालो आता आम्ही पुण्याला. डोळे जेवण झालं, सगळं झालं. आता निघालो. नका स्कार्फ चिटकून तोंडाला. बाबाला घ्यायचा, बाबाला आजीला, मला घ्यायचं, माय मावशीला. मारा तिकडं या बाजूला. गाडीत जायचं, हे गाडीत जायचं. रसला रे, त्याचा मूडच नाही जायचं. पप्पा तिकडे गेले ना. येऊ का? मी येऊ नाही. मी नको. कोणला घ्यायचं? मग कोणला घ्यायचं? कोणला घ्यायचं सांग बरं. हिला ही नको का? हिला यायचं का? हिला घेतो का? हिला पाय किती चॅप्टर पोर करून घेतलाय तो का आता हात. त्याला गारच नाही आणणार. त्याला लय लेकरू हुशार आहे का? म्हणजे राहू दे असंच भारी. बरोबर ठेवलं फक्त असं आहे. आता एक ब्रेक घेतलाय आणि शिवला दूध वगैरे पाजले. आता निघलोय आम्ही. पुन्हा एकदा एक ब्रेक घ्यायचा आहे आणि शिवला खेळायचं आहे गाणं. भाऊ झालं नाही. काय केलं तू? औषध लावलंय. एवढा बॉडी लोशन नाचवलं तू? बापरे. आता मग शंपून जाईल. एवढा भाऊ झालता तुला? दाखव. बापरे, शिवला तर लय भाऊ झालता ग. इथं झालता का? अजून कुठे झाला? आता आता बाशला औषध लावलं. आता कशाला पुशू? मी नाही पुशीत. तुझे पुश. मम्माला सांगितलंच नाही ना तू औषध लावतोय. हे अशा पसारा करतो घरात तू? अशा उद्योग करतो? तर कालच अश्विन दीदीच्या घरून आले आणि घरात इतका सारा पसारा पडलाय. तर तुम्हाला दाखवते. घरभर पसारा, इतका पसारा आहे ना, आवरायचं बाकी. तर इकडे तुम्ही बघा किती भांडे पडले. काल रात्री घासलेच नाही कारण की काल इतकी थकलेली होती प्रवास वगैरे करून. त्यामुळे तर आत्ता सगळी क्लिनिंग करायची आणि कपडे पण खूप साचले धुण्यासाठी, तर ते पण धुवायचे. आणि इथं शिवदादाचं असे उद्योग. ए बाश बाबू बाश, आता लय झालं बॉडी लोशन, लय झालं बास. आता तेवढंच
औषध लावायचं, लई नाही लावायचं, साईड इफेक्ट होते मग. बाश आता हवा फुक त्याच्यावर बाश. सुकला का मग लावू आपण. तर असे आमचे रोज उद्योग चालू राहते काही ना काही. तर इकडे आता बॉडी लोशन संपवायचं, कसं संपवायचं, तर ते भरपूर उद्योग असतात आमचे दिवसभर. थोडं जर मम्मीचं दुर्लक्ष झालं ना काही कांडे झालेलेच राहत्या. आणि इतकं उद्योग करायचं असलं ना तर इतका शांत बसतो का आवाजच येत नाही, कसलाच आवाज नाही तसं सारखं मम्मा 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 करत असतं. आणि काही करायचं असलं ना इतका कोपऱ्यात जाऊन गपचित बसतं. तर इकडं माझ्या शिवचा पराक्रम पहा. सगळ्या घरात पाणी सांडून दिले, पंक्ती खेळायला घेतली आणि सगळ्या घरात पाणी सांडून दिलं. आणि मग तो थांब पुसतो मी. तू पुसतो? एवढ्या घरात पाणी कोणी केलं? कोणी केलं पाणी? सर्दी झाली ना तुला? हा? आणि पाणी पुसून काढतो. खरंच ग खरंच एवढं हुशार पोरग आहे ना, लय हुशार आहे. पाणी पुसले, कुठं पाणी पुसले? इथं सगळं आता पाणी पाणी दिसतंय बघ. किती पाणी पाणी झाले बघ. कोण केलं पाणी पाणी पाणी? शिवने केलं ना? मग दादाने केलं, माऊने केलं. विचारू का माऊला? खोटं बोलतो ना तू? हा खोटं बोलतो. मग कशाला बोलतो खोटं? का खोटं बोलतो तू? बरं जाऊ दे, मी पुसून काढते, नको लोड घेऊ. शिवनीच पाणी सांडावलं ना, शिवच पुसते आता. शिवले काम करते, फरची पुसून काढते आहे ना शिव? मम्मा कपडे धुत होती तर तू हे असा उद्योग करत होता की इकडं? असं पाणी पाणी करून दिलं सगळीकडं. कुठं चालला? कुठं चालला आता? तिथं उभं राहतो. सुपली कोण पाडली होती? हवेने पाडली. तिथे आता माझं पार्सल आलंय फ्लिपकार्टवरून, मागवलं होतं 2 साड्या. तर इकडे मी माझ्यासाठी 2 साड्या मागवल्या होत्या. पण आपल्याला कसं आपण नवीन काहीतरी वस्तू मागवली की आपल्याला उत्सुकता असते ती कशी येईल कशी येईल. तसंच माझी गत झाली, खूप उत्सुकता होती कशा येतील साड्या. पण खूप मूड ऑफ झाला माझा. ही मिस्टरांच्या चॉईसची साडी, ब्लाऊज सिल्की आलाय त्याच्यावर, घातली बरं का. पण ते पण कसं घालून पाठवलंय कोणी? हां रिटर्न करून द्या. हां कोणतरी घातलेली आहे साडी, ती पिनांचं आहे. हां कशी रिटर्न करून देऊ. बकवास आली आहे ना, एकदम बकवास आहे. किती मळेल दिसू राहिली. आणि याचा ब्लाऊज पीसने सुट्टा दिला म्हणजे वापरेल कोणतरी. जाऊ दे, आतमध्ये उचकीतच नाही आता नाही का. तशीच देवा रिटर्न. भंगार आली भंगार. हे कोणाचं गिफ्ट आहे माहिती आहे का? आजीचं. शिवचं आहे का? मी ओपन करून बघते या शिवला मग ना. आली पाहू होतं ना. चला मी दुसरा मागवला, दुसरा खाला का मग. मी तर डार्क कलर मागवला, नाही वाटत. ही बॅग मी माझ्या सासूबाईंना मागवली होती. तर माझ्या सासूबाई मला म्हटल्या ही बॅग इकडे जत्रेमध्ये 150-150 रुपयाला भेटतात. तर ही ऑनलाईन मला 399 रुपयाला पडली, म्हणजे 400 रुपयांना पडली. आणि माझ्यानुसार मला ठीकठाक वाटली, चांगल्या क्वालिटीची वाटली. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.